नमस्कार मित्रांनो, आज आपण चिंचाळी केसरी मैदानमध्ये तुफानी थोप दिसते इथं. आत्ताच रायनानं खरोखर मित्रांनो जे किरण आपल्याला जे आसमानवर पोहोचवलं बघू शकता मित्रांनो. रायना आणि सागर कोळेकर, निखिल सर्व त्यांची टीम आलेली आहे. आपण नमस्कार. आपण कसं वातावरण आहे? आपण नियोजन कळाले की मोठं नियोजन आहे आज पण राहिले गाडी. आपण कसं नियोजन करण्यात आलेलं आजचं पण? नियोजन म्हणजे शेटनं काय आम्ही साखरबाई म्हणले काय आपला संबंध चांगला आहे म्हणजे पुढं आपलं. किती वाजता निघला होता आप्पा? आम्ही निघालो की 6:30 वाजता. पण आज फाटी एकदम फाटीवर गेलो पण फाटी एकदम मजबूत आहे, काय विषय नाही. रान पळायसारखं आहे अडचण आपण ह्या फाटीवर कधी पळलाय का? नाही म्हणजे पहिल्यांदाच, म्हणजे रायनाला पण पहिल्यांदा ह्या फाटीवर आणलाय. हां, आपण काय सांगशील रायनाबद्दल? रायनानं जी स्पीड जी मागच्या मैदानापासून म्हणजे खूप दाखवलं, जी माशिरसपासून जी गती पकडल्या तीच गती कायम ठेवल्या. ना आता वयापासूनच पाळणारा बैल आहे आणि आता तर अजून स्पीड वाढली आणि आता बैल चौसा झाला आहे. पण आता नियोजन मग खूप चांगलं व्हायला लागले, म्हणजे आता नियोजन म्हणजे आम्ही बैल 10 दिवसाच्या पुढे पळावतो. 10 दिवसाच्या. कारण आपलं आता आमच्या म्हणजे महत्वाचे काय ते मोठी मैदान लागणार त्याच्यामुळे आम्ही बैल यापुढे पळावतो. आपल्याला पुशेगावला बैलाला हिंदी केसरी करायचं. आता पुशेगावचं मैदान मला वाटतं 1-2 महिनेच राहिले असतील. मग तिथंच आता आपल्याला म्हणजे तयारी चालू आहेत ना आतापासून? तयारी चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला हिंदी केसरी करायचं काही करू म्हणजे आता जे कंटेंट ठेवलं म्हणजे 10 दिवसाचं 12 दिवसाचं त्या आसपास तुम्ही पाळवतायचा म्हणजे फैर माझी घरात शिकवणी किती चालू आता? त्याचं व्यायाम असतो कंटिन्यू चालू. कंटिन्यू चालू आहे. आता आपण बैल 1-2-3 मैदानमध्ये सगळंच म्हणजे कुठलाही बैल टाका त्यासोबत जी गती आहे खालनं पात्र वर पात्र म्हणजे थांबत नाही बैल. बैल लय पळतो पुढं तेवढा पळतो पण त्याचा डबल पुढं पळतो. निकालाला लय आवड आहे. निकालाला यावर आहे म्हणजे कळतं त्याला, आहे ना? आपण माझं काय ते दोन्ही खाली बाहेरला पळतो काय अडचण नाही. कसं बी असू द्या मित्रांनो. बघू शकता म्हणजे रायनाबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे. का तर रायना जे आता महाशिरापासून पुन्हा हिंद केसरी झाला होता रायना, तेव्हापासून रायनानं आपल्या मालकाचं नाव खरोखर पाक उंचावर नेलं आहे. आणि खरोखर आप्पा बोलले आणि खरोखर आप्पा म्हणजे मोठे राजे आहेत. का तर जे भारत मित्रांनो, भारत अख्खा काळ म्हणजे अख्खं हिंदुस्थान गाजवलं. काय सांगतील भारतबद्दल? भारतचं एक आशीर्वाद आहे त्यांचा. म्हणजे भारतनं एक आपल्याला मुठ्ठी म्हणजे एक गोट्यात एक आणून कधीच म्हणजे मला वैयक्तिक आजपर्यंत नाराज केलेला नाही त्यासाठी त्यानं त्याला घडवलं आहे आणि कधीच म्हणजे आता पण जेव्हा नाचत आहे आम्ही तेव्हा आम्हाला कधी म्हणजे 1 नंबरमध्ये ठेवला. आज सागर आहेत. सागर, काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल? मैदान आहे चांगलं, काय नाही बैल घेऊन आले आपला रायना. आज कसं असणार आहे सुट्टीमध्ये खाली? काय नाही, ती काय गाडी घरची असल्याकडे जायची, ती गाडी पाहिलेली आपली आणि महत्वाचं म्हणजे एक घरचा बैल आणल्यावर वेगळं जी असतं नाही का, म्हणजे जोश वेगळाच असतो सोडायला. वाक काय नाही. म्हणजे कसं तयारी असतं, म्हणजे कसं नियोजन करत असता की आदल्या दिवशी कसं नियोजन असतं की उद्याच्याला असं नियोजन करायचं आहे? आपलं ते आपलं असतं, ही सगळी आमची जायची म्हणजे आम्ही म्हणजे घरातली जायची सगळी. त्यामुळे म्हणून आम्हाला फोन करून कोणा बोलवा लागत नाही, तर कोणाच्या पाठीमागा लागा लागत नाही. ती नाही चल मैदानाला या, ती सगळी घरची आहे, ती सगळी उरकून बसले. जे प्रत्येक जण आपापलं काम करतो हे चालेल, बाकी काय म्हणजे एक आपलं घरच आहे, एक मैदान म्हणजे घरच आहे ना सागर? सागर आता तुझ्या ट्रेंडिंगमध्ये लय चालू आहे, खूप चर्चेत चालू आहे सागर. म्हणजे कारभोळकर म्हणजे आज सुट्टी मेकर चित्ता, निखिल आणि तू म्हणजे भाऊभावांची जोडी. का तर आता जे तुम्ही गोरगरिबांची बैल असू दे किंवा काय असू दे, कुणाला नाही म्हणत नाही या गोष्टीवर. कसं असतं खाली हाक मारतात का म्हणजे लोक? काय नाही कोण पण हाक मारू द्या, खाली असलं 100% गाडी सोडतो. म्हणजे काय अडचण येतात का खाली? अडचणी भरपूर आहेत, अडचणीच काय एकदा वरती माणूस जायला लागला पाठीमागे खेचणारे खूप जण आहेत. आणि तुमच्या पाठीमागं म्हणजे आज देवांचा आज म्हणजे माझ्यासाठी देव आहे ना, पण माझ्यासाठी जी करून ठेवलं ना ती म्हणजे पाठीमागं मी म्हणजे सरकू शकत नाही त्या क्षेत्रात. जी काय केलं ती कला आहे ती आपली आपण बाहेर काढली माझी ती. म्हणजे आप्पांचं म्हणजे खूप म्हणजे प्रेम, म्हणजे तुम्ही कुठं बी जावा आप्पांचा कायम तुमच्या पाठीमागे हातच आहे. काय म्हणजे कधीच असं नाही, मला एकटं कधी वाटत नाही. मित्रांनो बघू शकता म्हणजे जे आप्पांनी म्हणजे कुठलं बी मैदान असो, कुठलं बी फॅन फॉलो असो, काय असो, आणि ह्या दादासनी तुम्ही ओळखा. दादा कसं सांगशील आज? खरोखर तुमची इंस्टावर खूप चर्चा असते, तुमचं एक डायलॉग असतात कडकमध्ये, काय सांगशील आप्पांबद्दल? काय आप्पा आपलं भाव आहे ते, म्हणजे चक्क नसलं तरी रक्ताचं नसलं तरी आम्हाला भावासारखंच. आणि आम्हाला कधी खाली बघून दिलेलं नाही, काय ताटापाण्यानं आम्हाला फिरायला लावलंय. म्हणजे काय असेल खुल्ला हो काय असेल ते म्हणजे आप्पांचा बाबा एखादा आमच्यावर चालून आला का नाही
हे माझा भाऊ आहे, संपला विषय. म्हणजे खरोखर म्हणजे आप्पांचं आता म्हणजे खरं म्हणजे आप्पांचं असं आहे की आपण बघण्याचा जो पण बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे आप्पांचं जे कुटुंब नियोजन असतं एकदम शांतपणे हो, एक नंबर. आणि आम्हाला इज्जत जी भेटली का ना आता बैलगाडीत, आमचं नाव पण नव्हतं आपणमुळं आणि भारतमुळं. मित्रांनो खरोखर आप्पा म्हणजे दिलदार राजा माणूस आहेत आणि जे आप्पांनी बैल घडवून आणली जे फॅमिली म्हणजे घडवून आणलं खरोखर मित्रांनो जे आप्पाला आता सर्वजण म्हणजे जे क्रेज असते म्हणजे खरोखर आप्पांनी मित्रमंडळी असू दे बैलगाडी क्षेत्र असू दे बैल मालक असू देत त्यांना जीवापाठ जपून बैलगाडी क्षेत्र खरोखर आणि रायना बघू शकता आज रायना चिंचा हे मैदानात मोठं नियोजन केलं आहे मित्रांनो आणि खरोखर रायनाला शुभेच्छा देतो की आज पण गुलाला पात्र व्हावं. आप्पा 2 शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद.